नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस पृथ्वी. विषय थोडासा अनेकांना वाटेल की मी काय बोलतोय, कशाविषयी बोलतोय, हा मी विषय कशासाठी घेतला, पण हा थोडासा बोलणं महत्त्वाचं होतं. मला माहिती आहे संवेदनशील विषय किंवा हे जर थोडेसे विषय घाणेरडे आहेत, चुकीच्या गोष्टीचे आहेत, पण थोडंसं मला वैयक्तिक मनाला वाटलं की हे बोललं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी जर आम्ही पाहत राहिलो, आमच्या पुढच्या पिढ्यांना देत राहिलो, किंवा जर राजकारण म्हणजे हेच असं जर काहीचं पुढं उमटत राहिलं तर मग थोडं येणारा काळ थोडासा अवघड असेल. धनंजय मुंडेंवरती काही सोशल मीडियावरती काही याच्यातून आरोप लागलेत. त्यांच्या पत्नी आहे असं सांगणाऱ्या करुणा मुंडे, जे आत्ता काहीतरी निवडणुकीमध्ये उभ्या होत्या आणि त्यांनी काय काय आरोप लावले, ते मागे त्यांचे प्रकरणं अनेक सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यांनी अनेक मुलींची या व्हिडिओमध्ये नाव घेतलीत. पहिली ही व्हिडिओ पहा. जनता के पैसों से क्या करता है, सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं. ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए. याच्यामध्ये त्यांनी अनेक मुलींची नावं घेतली. असोच ही गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. धनंजय मुंडे असोत किंवा अजून बाकीचे नेते असोत, कुणाच्या उघड्या व्हिडिओ सापडतायत, कुणाच्या कसली नको ती लफडी सगळ्या गोष्टींची सापडतायत. भले ती सत्य आहेत, असत्य आहेत, काय आहेत, त्यांच्यावर केलेलं राजकारण आहे किंवा यांनी खरोखर या घडलेल्या घटना आहेत आणि मग या सगळ्या स्त्रिया कोण आहेत त्यांच्यावरती आरोप करतायत किंवा पैशासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत असोत. पण या जेव्हा गोष्टी मीडियावरती येऊ लागतात ना, जेव्हा या राजकारणामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींचा बाजार जेव्हा उडतो या सगळ्या पब्लिक सगळ्या प्लेसमध्ये किंवा लोकांमध्ये किंवा सगळ्या ही सोशल मीडियावरती बातम्यांमध्ये, तेव्हा कुठे ना कुठेतरी राजकारण काय असतं हे पुढच्या पिढीकडे असा संदेश जातो की राजकारण हेच पैसा कमवा, बाया फिरवा, मजा करा, मौज मजा करा. आमदार कशासाठी व्हायचं असं याच्यासाठीच. कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी लोकांपर्यंत, पुढच्या येणाऱ्या या पिढ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणून या पोरांना राजकारणात येण्याची इच्छा होत नाही, म्हणून यांच्या इच्छा मरून जातात. त्यांना वाटतं राजकारण ना हे असलंच आहे, इथं काही कोणाला घेणं देणं नाही. राजकारणामध्ये चांगली लोक येण्याचं न कारण म्हणजे राजकारणाचा उडलेला चिखल, आणि तो रोज हे मीडियावाले साले फेकून जे मारतात ना, त्याच्यातून झालेली ही नकारात्मकता या राजकारणाची. आणि बाकी हे सगळे, जो सापडला तो चोर, जो नाही सापडत ते तर किती काय काय करत असते. म्हणजे कुठं काय आमदारांचे, खासदारांचे अवैध धंदे देखील चालू आहेत. कुठल्या तरी आमदार खासदाराचा डोक्यावर हात असेल तर परमिट बार काय चालतायत, कुठं रात्रीचे ते पब काय चालतायत, सगळ्या गोष्टी चालतात. सगळ्या गोष्टी या राजकारणाचे निगडीत असतात. या राजकारण्यांचा वरदहस्त प्रत्येकाच्या डोक्यावरती असतो. यांना वाटतं की लोकांना काय कळत नाही. एखादा आमदार खासदार असेल तर तो मित्राच्या नावावरती, भावाच्या नावावरती, बायकोच्या नावावरती या सगळे धंदे हे सगळे उद्योग चालू करतात. त्यांना वाटतं काय लोकांना कळत नाही. पण लोकशाही असतात, कार्यकर्त्यांना तर सगळं माहिती असतं. त्यांना समजतं का हे आपल्या साहेबांचंच आहे, हा पब ना आपल्या साहेबांचं, रातचं येत जायचं, इथं मजा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पश्चिम बंगालवरनं त्या आसामकडनं तिकडनं मेघालय तिकडच्या सगळ्या पोरी इकडं आणलेत. इतका घाणेरडा काळा बाजार या महाराष्ट्रामध्ये चालतो ना, तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही. आणि या राजकारण्यांना आपण सांगतोय की आमच्या पोरीबाळी तुम्ही सुरक्षित ठेवा. कोण ठेवणार तुमच्या पोरीबाळी सुरक्षित? हे राजकारणी. यांच्या पोरी आहेत हो, यांच्या पोरी काय, यांच्यासोबत सगळे बॉडीगार्ड आणि हवालदार घेऊन फिरणारी सगळी लोक. नाहीतर अर्ध्या तर राजकारण्यांची पोरं ही सगळी कुठंतरी अमेरिकेत, कॅनडा, तिकडे शिकायला असतात, जर्मनीत. तुमच्या आमच्या गरीब पोरांचं काय, तुमच्या आमच्या लोकांचं काय? तो विषय होतो राजकारणासाठी, तो मुद्दा बनतो राजकारणाचा. एखाद्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर एखादा सत्ताधाऱ्या पक्षावर त्याचा आरोप केला जातो आणि विरोधकांसाठी त्याचा मुद्दा होतो. चला तुमच्या आमच्या पोरी मुद्दा होतात राजकारणाचा. याच्यासारखी घाणेरडी गोष्ट नाही कुठली. म्हणून मला या विषयाला हात घालायचा होता. कोण नागडा फिरतंय, कुठला आमदार, कुठला साला शिव्याच घालतोय, कुठं साला काहीच करतंय, कुठं बायांचीच कुठली लपडी बाहेर येत आहेत. हे राजकारण, हे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण. हे यांना आपण आमदार कशासाठी करून देतोय? तुमचा विकास करण्यासाठी, तुमच्या समाजाचा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा, अंगाचा विकास करण्यासाठी. हे असला विकास करतात. मी काय वैयक्तिक कुणाची नावं नाही घेत, सगळेच एका माळेचे मणी आहेत. पण ही जी काही सोशल मीडियावरती अनेक दिवस घटना, आणि मी सगळ्या व्हिडिओ पाहतोय की काय त्या सगळ्या ती करुणा मुंडे त्या नावं घेतात मुलींची आणि सांगतायत की धनंजय मुंडे काय करायचे, कुणाला पैशांनी पोसायचे. या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की तथ्य काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषावरती, जर ती करुणा मुंडे जर धनंजय मुंडेंना स्वतःचा नवराच मानत असतील, तर मग स्वतःच्याच नवऱ्यावरती आरोप हे फक्त फेमस होण्यासाठी केले जातात का, की फक्त राजकारणाला काहीतरी विषय मिळावा म्हणून केले जातात, किंवा खरंच धनंजय मुंडेंचा कुठेतरी नाक खाली घालायचं आणि कुठेतरी त्यांचा, मला असं वाटतं, चारित्र्य हनन करायचंय, याच्यासाठी हा विषय उचललेला विषय असतो राजकारणामध्ये. का ह्या गोष्टी खरोखरच सत्यात घडलेल्या आहेत? कधी थांबणार या गोष्टी?
कधी या सगळ्या गोष्टींना पण पूर्णविराम मिळणार? कारण या सगळ्या सोशल मीडियावरती बारीक सारीक पोरांच्या हातात फोन असतात, त्यांना हे सगळ्या गोष्टी जातात. त्यांना वाटतं की धनंजय मुंडे हे तर मंत्री आहेत आपले महाराष्ट्राचे, वा 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 यांचं तर चांगलं काम चालू आहे. मग ते सत्य असेल असत्य असेल, पण या गोष्टींना कुठेतरी उकल देणं आणि फोडणं अत्यंत महत्वाचं आहे. भले अश्लील असेल त्या धनंजय मुंडेंसोबत त्या ज्या करुणा मुंडेंनी नावं घेतली त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी एक नाव घेतलं. 2-3 दिवस मी पाहतोय प्राजक्ता माळी म्हणजे त्या आपल्या सिने अभिनेत्या मराठीतल्या प्राजक्ता माळी त्यांचं नाव जोडलं जाते. त्यांच्यावर आरोप केले जातात आणि खालची आपली सगळी कमेंट वगैरे करणारी लोक सांगतायत की प्राजक्ता माळी त्यांनी जे काय फार्म हाऊस घेतलं ते धनंजय मुंडेंनीच घेऊन दिलं, त्यांनाच पैसा मिळतो, तेच पोचतायत त्यांना, यांचंच काहीतरी असल्या गोष्टी चालू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या करुणा मुंडे असतील नाही तर धनंजय तुमचा वैयक्तिक विषय, त्याला पब्लिकमध्ये आणून त्याला लोकांमध्ये आणून लोकांच्या तरुण पोरांच्या डोक्यात काय तुम्ही घालताय, हे राजकारण घालताय. त्या प्राजक्ता माळी नक्की कोण? प्राजक्ता माळी सिने अभिनेतेवाली की दुसरी अजून कोण आहे तिसरीच? हे तर अर्धवट माहिती बाहेर पडली. समाजामध्ये याचा सगळ्या चुकीच्या गोष्टी पसरू लागल्यात. म्हणजे जी प्राजक्ता माळी जे सिने अभिनेते आहेत त्यांनी देखील या गोष्टीवरती कुठलं स्पष्टीकरण दिलं नाही अजूनपर्यंत. मग लोकांना वाटतं की ज्याला हे गप्प बसलं ना हेच असणार, काहीतरी असणारच. इकडे धनंजय मुंडेंवरती नावं घेतली जातात, आरोप केले जातात. हे राजकारण नाही या महाराष्ट्राचं. मला आज बोलावा असा विषय वाटला कारण मी पाहत होतो या सगळ्या गोष्टी, काहीतरी वाह्यात सगळ्या गोष्टी या सोशल मीडियावरती पसरतायत की तरुण पोरं तेवढंच फक्त घेऊन फिरतायत, तेवढंच पुढं पाठवत नेत आहेत. याच्यातून राजकारणाचा ना दर्जा खालावत चाललाय, खाली मातीत चाललाय. आणि हे काय विकास होणार आहे या महाराष्ट्राचा? असा विकास आम्ही कितीही जरी तंत्रज्ञानाने पुढे गेलो ना, आम्ही मेंदून भ्रष्ट होणार एवढं लक्षात ठेवा येणाऱ्या काळात. आणि असल्या चुकीच्या काहीच्या गोष्टी आपल्या लोकांना भ्रष्ट करणार आहेत. त्या करुणा मुंडेंनी जे नावं घेतलं ना प्राजक्ता माळी, ती कुठले ती पहिले सांगा लोकांना, काय ते सगळं कळू द्या आणि एकदा थांबून टाका या सगळ्या गोष्टी. तुमच्यातले बालिश चाळे कोणी बघायला तर उपस्थित नाही राहिले किंवा हे बसलेले नाहीत बाकीचे, राजकारणाचा सगळा विचका उडवून टाकायचा. तुमचं काय असेल वैयक्तिक ते तुमच्या जवळ ठेवा. समाजामध्ये माध्यमांवरती असल्या गोष्टी घेऊन यायच्या नसतात. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची ते आपल्या जवळ ठेवायची. त्याला बाहेर बाजार बुडवून आणि त्याच्या सगळ्या गोष्टी करून काही साध्य होत नाही. ते मग आमदार असतील, मंत्री असतील, काय असेल ते तुमचं तुमच्या जवळ ठेवा. तुमचे वैयक्तिक आयुष्यातल्या त्या गोष्टी त्या तुम्ही ठेवा तिथे. त्याला राजकारणाचा मुद्दा बनवून या सगळ्या गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाहीये. त्यातून फक्त आणि फक्त तरुण आपले पूर्णपणे वाया जातील आणि त्यांना राजकारण काय तर हेच फक्त त्यांना वाटेल. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की राजकारण हे सुसंस्कृत असावं, महाराष्ट्राचं तरी निश्चित असावं. हे काय आपण साला UP बिहार कुठल्या दुसऱ्या राज्यातली नाही आहेत. महाराष्ट्र हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राकडे अख्खं जग डोळे विस्पारून पाहतं त्यातलं हे राजकारण असलं. त्यामुळे कुठेतरी थांबावं, सुधारावं. या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण प्रत्येकानं वैयक्तिक पुढे येऊन द्यावं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय आवर्जून कळवा.